यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापालिकेचा गैरकारभार, इलेक्ट्रो 12 दिवसांसाठी 6 लाख तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेतील काही लिपिक तसेच कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून स्वतःचा गल्ला भरतायत आणि महापालिकेला चुना लावतायत। असाच एक प्रकार आता उघड होऊ लागलाय। सोलापूर महापालिकेच्या भूमी मालमत्ता विभागाने इलेक्ट्रो प्रदर्शनाला 3 एकर जागेसाठी 12 दिवसांचे 6,08,000 रुपये भाडे घेतले। सध्या या होम मैदानावर आनंद मेळा सुरू असून या प्रदर्शनासाठी तब्बल 75 दिवसांसाठी अवघे 12,35,000 रुपये भाडे घेतले आहे। हितेश माखेच्या या दलालामार्फत साधे पत्र घेऊन त्यांनी ही जागा आनंद मेळ्याला दिली आहे। महापालिकेच्या काही बाबूंनी दिशाभूल करून या आनंद मेळ्यासाठी हितेश माखेच्या याच्यावर मेहर नजर केली आहे। यामध्ये महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान करून एका लिपिकाने सुमारे 4 लाख रुपयांची वर कमाई केल्याची चर्चा आहे। मनमानी पद्धतीने दर आकारून एकाला वेगळा न्याय तर दुसऱ्याला वेगळा न्याय असा प्रकार सर्रास होत असल्यामुळे गैरप्रकाराचे प्रमाण वाढत चाललं आहे। सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक पद्धतीने ही भाडे प्रक्रिया समजू नये यासाठी ती मुद्दाम क्लिष्ट करून ठेवली आहे। आता या गंभीर प्रकरणाची महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी चौकशी करून महापालिकेला चुना लावणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करणे अपेक्षित आहे। सोलापूर महापालिकेच्या मेजर आणि मिनी शॉपिंग सेंटरकडील गळेधारकांकडे 6 कोटींची थकबाकी। 31 जुलैपर्यंत जाहीर करण्यात आले व्याज आणि दंडामध्ये 100% सवलत देणारी अभय योजना। सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात 8 दिवसात वेळापत्रकासह आणि बँकेच्या आर्थिक परिस्थितीचे प्रतिज्ञापत्र घेऊन हजर रहा, कोल्हापूर खंडपीठाचा आदेश। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांची नाशिकला झाली बदली, मात्र सोलापूर डीसीसी बँकेच्या प्रशासकाचा पदभार कायम। वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांसह पादचाऱ्यांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सोलापूर शहरात आता विविध ठिकाणी लावले जाणार स्पीड मीटरचे बोर्ड। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत झाला सरासरी 81 मिलीमीटर इतका पाऊस। 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांचे आवाहन। चाटला पैठणीचा आषाढम सेल, 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2-6253-76 किंवा 9822-119401। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। आषाढी वारीनिमित्त शहरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी पुणे महापालिकेकडून 38 पथके आणि 42 रुग्णवाहिकांची व्यवस्था। महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उभारण्यात येणार। शिवक्रांती युवा संघटनेच्या वतीने स्मार्ट मीटरच्या निषेधार्थ पंढरीत अर्धनग्न आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महावितरणवर काढला मोर्चा। श्री तुळजाभवानी देवस्थानच्या 4121 एकर जमिनींचे झाले बेकायदेशीर हस्तांतरण, महसूल मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन, अमोल कोल्हेंचे सूचक विधान। मुख्यमंत्र्यांचेही इन्फ्रामॅन म्हणत केले कौतुक। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पडलेल्या खिंडारानंतर आता पुण्यातील ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्रीवर जाणार। पक्षनिष्ठा कशी आहे हे दाखवण्यासाठी 130 जुने शिवसैनिक रविवारी मातोश्रीवर जाणार। ज्येष्ठ शिवसैनिकांकडून चलो मातोश्री दर्शन यात्रेचे आयोजन।
राज्यभरात कोसळधार. पालघर, नवी मुंबई, बुलढाणा, कोल्हापूर, भंडारा आदी ठिकाणी मुसळधार पाऊस. मुंबईत दादरच्या हिंदमाता येथे पाणी साचण्यास सुरुवात, तर पुण्यात रात्रीपासून संततधार सुरू. पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयासाठी जागा मंजूर. ताथवडे येथील 50 एकर जमीन देण्याचा शासन निर्णय जाहीर. नवी मुंबईत एपीएमसी मार्केटच्या गेटवर साचलं पाणी. भाजीपाला पडून हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचे आदेश. लोणावळ्यात पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. लोणावळ्याचे सौंदर्य खुलले. डोंगरदऱ्यांवर दाट धुक्याची चादर. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. महिला शेतकऱ्यांना कृषीविषयक लाभ सुलभपणे मिळावेत यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार. विधानसभेत विधेयक सादर. कालच्या झालेल्या पावसामुळे पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये 2 तास वाहतूक ठप्प. सायंकाळी शेकडो आयटी कर्मचारी रस्त्यावर अडकून पडले. पुढील पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांच्या वितरणात प्रतिपादन. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे ऐतिहासिक लोहगड किल्ल्याची बदनामी होत आहे. या चर्चा थांबवाव्यात. स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींची मागणी. टपाल कार्यालय आता आपल्या दारी. भारतीय डाक विभागाचा नवीन उपक्रम. नागरिकांना 8 प्रकारच्या सेवा मिळणार घर बसल्या. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. व्हॉट्सअप युजर आयडी फीचरबाबत केंद्र सरकारची मेटाला नोटीस. ऑनलाईन फसवणुकीच्या शंकेमुळे 3 दिवसात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी जम्मूवरून रवाना. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दाखवला हिरवा झेंडा. डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशातील प्रशासनाची नव्याने व्याख्या केली असून नागरिकांचे जीवन सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडिया मोहिमेच्या वर्धापन दिनानिमित्त वक्तव्य. नेपाळकडून 2 महिन्यांपासून खंडित झालेली चहाची निर्यात पुन्हा सुरू. परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांची माहिती. नेपाळचा चहाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा. भारत इंग्लंड पहिला T20 सामना पावसामुळे रद्द. भारताने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 189 धावा केल्या असून 5 सामन्यांची मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे.